आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। गेल्याच आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि यानंतर आता आज पुन्हा शिवसेनेकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। एकीकडे ही सुनावणी पार पडत असतानाच आता आज नेमका कोणता युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। आणि आता शिवसेना बैठकीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकांची एक महत्त्वाची बैठक आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची आपल्या पक्षाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची अशी बैठक बोलावली। राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागातल्या कामांचा आढावा घेणार आहेत। या बैठकीवरनं मंत्र्यांची प्रगती पुस्तकं तयार करण्यात येतील। यात नापास झालेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी ही माहिती आहे। या बैठकीमध्ये मागील 1.5 वर्षात त्या विभागानं घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्र्यांकडून माहिती घेतली जाईल आणि त्यामुळेच एक प्रगती पुस्तकच तयार केलं जाईल आणि त्यातूनच मंत्र्यांना डच्चू मिळण्याची सुद्धा शक्यता आहे।